कुठे सकाळचे 6:30 वाजले ना. मी आलो आहे आता फिरायला आलो इथे देवबाग बीचवर. हे बघा हा देवबाग बीच, सुंदर बीच आहे. बीच आहे, समुद्र किनारा, सुंदर बीच. आणि हे बघा हे या भागाला आमचं वरच्या साईडला आमचं कॉटेज आहे. इथे आम्ही रात्री थांबलो होतो. आणि मम्मी जे पी आणि मस्त म्हणजे आनंद घेत आहे बीचचा. आता याच्यानंतर आम्ही थोड्याच वेळामध्ये तो एक एजंट येणार आहे, तो आम्हाला घेऊन जाणार आहे समुद्राच्या मध्ये. कारण काही असे स्पॉट आहे समुद्रामध्ये जे बघण्यासारखे आहे. ते बघायला जवळपास आमची 3-3:15 जवळपास 3-3:15 तासाची राईड आहे. ते समुद्र पूर्ण फिरू आणि फिरल्यानंतर जवळपास 11-11:30ला परत येऊ. परत आल्यानंतर पुढचा प्रवास करू. चला आनंद घ्या तुम्ही समुद्रांच्या लाटांचा. हे बघ इथे नेहासोबत पहा किती कुत्रे चालून राहिले. हां ताई ताई ए नेहा नेहो हे कुठून जमा करून आणले नाही. हे बघ किती कुत्रे जमा झाले इथे. आता जे की असतात तर सगळे भुकायला लागले असते. नको रे चल रे. ए ताई डेंजर वाटतं मला ते. बघा मागे बोट आली म्हणजे मासे मारून परत येते ती. हां मासे मारून परत येते. हे बघा डॉल्फिन. मम्मीची स्कूटी राईड चालू झाली आणि आमची जे पाय राईड चालू झाली. वॉकिंग गुड मॉर्निंग दोस्तों. गुड मॉर्निंग दोस्तों. अब हम जा रहे हैं वाटर सफारी पे. सुनामी आयलंड दिस वे. किती सुंदर दिसते. हे कोकणात हिरवगार आहे पण आहे ना. एक हिरवगार कोकण. जेव्हा आता निघालो आम्ही बोट राईडला. सूर्योदय होतोय आणि तेव्हा किती सुंदर नजारा आहे. सुंदर बघ किती सुंदर वाटतंय म्हटलं. अच्छा मालवण तालुका इथे संपतो. हां हां अच्छा 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 अच्छा. हां 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 अच्छा अच्छा. भोगवेगाव भोगवे बीच आणि भोगवेगाव. हां 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 हां. आणि आपण मागे जे होते प्लेन वॉटर आहे, म्हणजे हे खाडीचं पाणी आहे ॲक्च्युली. त्याच्यामुळे शांत पाणी आहे. खाडीचं पाणी आणि समुद्राचं पाणी. इथे समुद्र तिथे एक झालंय पूर्ण आणि एक जाऊन तिकडे संगम बनलेला आहे ॲक्च्युली. समजलं. तो आपण सध्या संगम लांबून बघतोय जेणेकरून समुद्र कुठे आपली बॅकवॉटर खाडी कुठे हे समजायला पाहिजे, फरक समजायला पाहिजे म्हणून. सो आपण पुढे गेलो तिकडे की आपल्या संगम म्हणजे ॲक्च्युली काय हे तिकडे जाणवेल आपल्याला. आपण इकडून तो लांबून फरक बघतोय. हां तिकडे पुढे जाऊन संगम प्रॉपर बघू आपण डायरेक्ट. लास्ट एंड झालाय देवबागचा. हा मुब्रेश्वरचं मंदिर, महादेवाचं मंदिर. बोट आता हलते बघा. हां हां. कारण समुद्राचं पाणी आणि खाडीचं पाणी हे इथे एक झालंय, कर्ली खाडी. आणि एक झाल्यामुळे इथे नॉर्मल अशा नाठ्या येतात. इकडनं अरबी समुद्र आणि मागे आपली कर्ली खाडी. ह्या लाटा क्रॉस करून आतमध्ये आपण गेलो की डायरेक्ट समुद्रात प्रवेश केला. अच्छा अच्छा. आता आपण जर एका साईड ह्या उजव्या साईडला बघितलं तर आपला सी आकाराचा देवबाग बीच आहे. अच्छा. कारण एका साईडला खाडीचं पाणी, मधोमध संगमचं पाणी आणि एका साईडला समुद्राचं पाणी. आपण आता खाडीमधून समुद्रात जातोय तो आपण तो सी आकाराचा टर्न घेणार आहोत. अच्छा अच्छा. आणि मग डायरेक्ट तेच आतमध्ये समुद्रात जाणार. समुद्रात जाणार. सावकाशात पकडून राहते. हां ताई पकडून राहता. साईड तुम्हाला दिसते ही साईड देवबाग, ही साईड पूर्ण मालवणपर्यंत जाते. अच्छा अच्छा. नाही मालवण ते देवबाग हा एकच 14-15 किलोमीटरचा रस्ता आहे पूर्ण आपला बीच साईडचा. पहिले आपण इथे डॉल्फिन चेक करू. आणि डॉल्फिन आता नसतील तर आपण येताना चेक करू. हो. मग आपण डायरेक्ट लाईट हाऊसच्या तिकडे जाऊ. आम्हाला आता दिसलं. हां समोर आपल्या डॉल्फिन आहेत, भरपूर आहेत.
अरे वा सुंदर पुष्कळ आहेत भरपूर आहेत. भरपूर आहेत बघा डॉल्फिन. हे बघा आता वर येतील हे बघा ही आली वर. हां खूप सारे अरे वा भरपूर आहेत. खूप सारे. खूप सारे लाईट हाऊसला. हां लाईट हाऊस डायरेक्ट आता आपण चला डायरेक्ट लाईट हे समोर बघा किती भरपूर आहेत. स्पष्ट आहे बघ किती जवळ आलं. वा 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 फक्त एकटाच उभा आहे तुझ्याकडे लाईट हाऊस. आपल्या जे समोर दिसतंय ना हां हे ओल्ड लाईट हाऊस, जुनं लाईट हाऊस आहे. अच्छा हे आणि आपल्याला लेफ्ट साईडला दिसतंय बघा हे हां हे नवीन लाईट हाऊस आहे इकडचं. हे नवीन आहे का. हां हे नवीन नवीन light आहे house आपल्या आहे. डाव्या साईडच्या. अच्छा 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 साईडच्या हात आतमध्ये घ्या फक्त. साईडच्या हात आतमध्ये घ्या. चालेल. उभं राहायला का प्रॉब्लेम नाही. ओव्हरऑल काही प्रॉब्लेम नाही. आता दोघं खडकांच्या मधून आपली नाव जाते. हां हा शिंपले लागले. हां तेव्हा किती शिंपले लागले. हो शिंपले कोयती असते कोयती. दोन खडकांच्या मधून आपण जातोय आता. हो तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला होता मी तर बघा. हो करेक्ट. लाटा पा लाटा बघायची. लाटा बघा लाटा. हे पाणी बघा बाहेर कसं येते. हां ह्या स्पॉटला सकाळीच फक्त चांगलं वाटतं बऱ्यापैकी. असं का. शांत आणि ऊन नसतं. हां एकदम शांत वाटतं. दुपारी इथं एकदम ऊन लागतं. आपण असं फिरून आलो त्याची. आतमध्ये किती जोरात पाणी येते. फक्त साईडच्या हात आतमध्ये घ्या आता. दोन्ही साईडचे. दोन्ही साईडच्या हात ते हात बाहेर नाही काढायचे. काय नाही. नाही जाणार नाही. बोलत आहे मी. हां काय नको नको नको. ओरडला तरी चालेल आता. आवाज बघा कसा येणार. हां ओरडला तरी चालेल. हां हां देखो जेको. You know. हां खूप भारी वाटतंय ना. खूप भारी वाटतं. हां घे घे घे. हां चालू आहे बरं का. तो हातात का कसा हाता.
ऑपरेट कर त्याला. सुंदर आहे ना. अच्छा पाण्याचे हे मारून 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 ती अशी जागा झाली पाण्याचे थपाडे मारून. सुंदर आहे ते किरण किती मस्त येत आहे. तिथूनच मागे घेताना बघ मागे आले बाहेर आपण. इको होतो ना तिथे इको. अजून एक राऊंड मारायचा का गोल? कसला? अजून एक मारायचा का? नाही नाही काही बघितलं मारू चला मारा. पहिला तिकडून नाही येऊया. हा चालेल. आता या पूर्ण स्ट्रक्चरला आता राऊंड मारायला चाललो. गोल राऊंड पूर्ण असा गोल राऊंड मारून हा इकडनं घुसलो तो तिकडनं निघालो आपण आता. खूप भारी होते. वा भारी होतं ना. खूप छान. खूप भारी होतं. वरती काही पक्षी बसले ते पूर्ण ना. हे बा पुन्हा चाललो होता आपण राऊंड मारायला. आपण इकडनं असं आलो तर असं गेलो. आता इकडनं असं गेलो. अरे आतमध्ये जाताना सगळं ते लाटा शांत करावे लागतात. नॉर्मल लाटा येतात ना, हां हां. पाणी जसं उथळ असतं ना, ते शांत पहिलं थांबावं लागतं अच्छा आणि मग आतमध्ये जावं लागतं. शांत झाल्यानंतर हां. मारतो. उथळतं कसं होतं, उथळ पाण्यात गेली बोट तिकडे अडवू पण शकते, हो पुढे लागू पण शकते. हां. व्यवस्थित अंदाज घेऊन नंतरच जायचं असतं आतमध्ये. उन्हामध्ये जातोय का आपण? का ताई? फक्त साईडला हात ठेवू नका. वाह लाटांचा आवाज ना.
हे काय जोरात लाट आली त्याच्या आधी बाहेर निघून आला है ना. ते लाट जोरात यायच्या आधी बाहेर निघून तिथे सॅटेलाइट लाटा किती थपडल्या जातात तिथे, किती जोरात लागतात ते लाटा. आता आपण चाललोय न्यू लाईट हाऊसकडे. अच्छा, इथून वर जायला फार रस्ता बनवून ठेवला त्यांनी. अरे बापरे, किती हलते गाडी. ही म्हातारीची सुरू वाटतं. सुरमई वगैरे मासा जो भेटतो ना, हां, सुरमई वगैरे मासा हा, हा. तो जास्त करून ह्या साईडला भेटतो. अच्छा, सुरमई. आजूबाजूला जेवढे मोठे फिश असतात ते या साईडला भेटतो. खडकाच्या साईडला येऊन राहतात ना. हां, खडकाच्या जवळ. आणि पण जाळं फेकलंय बघा त्यांनी. या लोकांना सामान मग कोण पोहोचवतंय? बोट नाही आता. बोटीने ते तिकडे थोडं थोडं निघते पाणी. हां समोर तर बघत राहा. हां, म्हातारीची चूळ पाणी येईल तसं. हां, आलं. आलं 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 आलं, बरोबर आहे. आलं आलं. हे बघ आणखी म्हातारी उठली. दात, म्हातारी दात पडले. हां, आलं 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 आणि कोण सहसा जायला बघायचं नाही. आलं 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 आलं. हे बघ आणखी. पण जेव्हा एकदा गेले, व्हिडिओ व्हायरल झाले, हां, त्याच्यामुळे आपोआप सगळं समजायला लागलं.